हॅलो गाईज, मी आहे राज आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे एक नवीन व्हिडिओमध्ये, न्यू ब्लॉग. आणि आज आज आलो आहेत आम्ही महालक्ष्मीला, डोंगरावरती देवस्थान आहे सगळं. आणि आता आपण वरती जाणार आहेत. तिथून खालतून हा रस्ता आहे वाकडा तिकडा, तर आता थेट वरती जाणार आहोत. तर जाऊया. लय येताना पाऊस होता तर भिजलो, म्हणून हे अशी अवस्था. तर ते इग्नोर करा आणि व्हिडिओ असाच बघत राहावा. लय बेकार झालाय. एवढं हिरवं वातावरण चांगलं आहे. तर बऱ्याच दिवसाने आपण वर्षात आलोय डोंगरावरती फिरायला. तर चला आता व्हिडिओ स्टार्ट करूया. जय श्रीराम सर्वांना. तर चलो वरती. तर तुम्हाला असे दुकानं भेटतील. एक खालती आहे, तर नाही मी कॅप्चर केला. हा दुकान लागेल. दुसरा इथं तुम्हाला काही पण खायला भेटू शकते, फ्रीमध्ये नाही, विकत. आणि अशा गाड्या आहेत, पब्लिक पण आहेत. तर तो तिथे डोंगर आहे, तिथं गाड्या थांबल्यात. तर जाऊया आता पुढं. तर पुढंच भेटूया. तर मित्रांनो बघू शकता, इथपर्यंतच गाड्या येतात, कारण की हे रस्ता फुल हे झालं आहे. पाणी येऊन येऊन ते दगडही वरती आलेत, म्हणून पुढचा रस्ता थोडा बंद झाला. त्या पुढच्या टेपापर्यंतच आहे, त्याच्यानंतर मग पायरीने जावं लागतं. शिड्या पण बनवलेल्या आहेत. लय घाण झाला आहे माझा चेहरा ना, सॉरी, केस. लय थकवा येतो. पाण्याची बॉटल आणली पण ती गाडीमध्येच ठेवली. सो मोठी गाडी आणली नाही, ॲक्टिवा आणले. मी एकटाच ना आलो आहे, घरचे पण आलेत, पण आता त्यांचे मागं चालतं, ते पुढे गेलेत. तर मस्त असं निसर्ग आहे, चालत चालत चाललं आहे. तर तुम्ही या, खूप चांगलं आहे. पावसाळ्यामध्ये एकदम भारी असा सीन आहे. इकडे आशेरीला पण खूप चांगलं आहे. एका दिवशी आशेरीला पण जाऊया आपण, तिथंचा पण व्हिडिओ तुम्हाला दाखवेन मी. तर आता हा एन्जॉय करा, पुढे जाऊया. तर अशी एंट्री आहे. जय महालक्ष्मी माता. त्यांना तर चेलर देऊन टाकले. मित्रांनो चढून थकलोय, लय थकलो. आणि इथं पण देवींचं दिसत आहे. अजून खूप वरती जायचं आहे. एवढा पल्ला पार केलाय. या सीड्या बघूनच चक्कर येते. वरती जाऊन भेटूया. तर ती तुम्ही डोंगर बघू शकतात, लय खालती. चलो वरती भेटू. तर मित्रांनो आलोय फायनली. सो वरती जाऊया. अजून तर खूप वरती आहे, बघू पुढे जाऊन. सातजीला द्यायला पण नाही सुट्टे. थांब वरती मग देता हो आल्यावर. हो, स्वतः आपल्याकडे सुट्टेच नाही, म्हणून बघूया नंतर देऊ. खालती पण असेच होते, पण त्यांना पण सांगलं नंतर देतो, तर देऊया. सो तुम्ही फुलं पण बघू शकता किती भारी आहे. सो लय अजून वरती. हे पण काय आहे काय माहिती, दुकान आहे काय छोटासा काय माहिती. या पेटी ठेवली असेल. सो इकडे माकडे पण आहेत, पण अजून आपल्याला दिसले नाही. पुढे दिसतील तर तुम्हाला नक्कीच दाखवता. लय हाड
ब्रेक झाला माझा, लय थकलोय, चाललोय तरी पण. सो ही फुलं तुम्ही बघू शकतात किती भारी वाटते. त्या मधमाशी प्यायला आलाय त्या मध. मित्रांनो खरंच सांगतो, असं वाटतं की इथंच झोपून पडू. तर एवढा हट्टाकट्टा असून एवढा वजन आहे शरीराचं, 70 पाऊंड्स, 70 किलो. तर माझं शरीर आता मला खूपच जड झालं आहे. तर आता वरती जाऊ, तुम्हाला वरती भेटतो. तर स्टार्टिंगलाच आम्हाला दिसला इथं, तर बघू शकता तुम्ही मंकी. जय बजरंगबली, जय बजरंगबली. हॅलो, हे महा कसं, हॅलो, जय बजरंगबली, जय बजरंगबली, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. हाय, चल चल चल, जय श्रीराम. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. तुम्ही वरती बघू शकतात ते कसे खात आहेत. तिकडे वरती झाडावर आहे, ते खालती होता तो वाला. हा, ती व्यवस्थित ठेव, खडखड करू नकोस. तर तो वरती आहे आणि तो काहीतरी असा खडखड आवाज आला मला, तेव्हा बघितला मी. आणि इकडे खूप सारे आहेत, बघू शकता तुम्ही. हे बघा, एक जय श्रीराम. आले ते, चलाय पटापट. आता पुढे अजून वरती चढल्यावर सपाट जागा येईल, तर तिथे भेटूया. सो गाइस, तुम्ही निसर्ग बघू शकता किती भारी आहे. सो गाइस, तो हायवे आहे, तर इथं पण एक खातोय बघा. हॅलो, ओ हाय, ओ भाऊ बजरंगबलीजी, दंडवत तुम्हाला प्रणाम. खाऊ काय आणले नाही तुम्हाला, ठीक आहे, नेक्स्ट टाइम आणेन. असं पूर्ण खालती आहे आणि हे उतरलेच. इथं वरती पण आहे. तर इकडे पण बसलेले आहेत. जय श्रीराम. हॅलो हॅलो, जय श्रीराम, जय श्रीराम. हॅलो. हायवे बा, हायवे तो तुम्ही हायवे, नॅशनल हायवे बघू शकतात, गुजरात. लय भारी असं चालतात का त्याच्यावर गाड्या. हे बघा तुम्ही, हे कसे नारळ खाते. नको. गुजरात हायवे म्हणजे दोन्ही पण अहमदाबाद. हे पण नवीनच आहे, बनवायला घेतलंय. तर फायनली मित्रांनो, आता आम्ही पोहोचलेलो आहोत आणि समोरच आहे, तर तुम्ही बघितलं ते दुकानं वगैरे सगळं दिसत आहे. तर तिथंच आहे आतमध्ये. तर व्हिडिओ काढायचा अलाउड नाही आहे, तर ते तुम्हाला मी नाही दाखवू शकत. सो तुम्ही या, प्रत्यक्षात तुम्ही बघा, देवाचं दर्शन घ्या. देवाचं म्हणजे देवीचं दर्शन घ्या आणि एन्जॉय करा तुम्ही. खूप भारी वाटतं, मन प्रसन्न होऊन जातं, पण चढायला खूपच.
चढायला तर लागेलच, कारण की असं तुम्हाला जर दर्शन वगैरे घ्यायला यायचं असेल तर तुम्हाला चढावं तर लागणारच. थकलो पण असं म्हणजे कधी थकवा असा निघून गेला काय समजलंच नाही, कारण की आपण दर्शनाला जात आहोत म्हणून चमत्कार असतोच. सो चिकट आहे, सो तुम्ही बघू शकता किती भारी आहे. सो आता मी तुम्हाला नंतरच भेटतो, तर चला. तिथं 30 तारखेला तो वरचं तुम्हाला दिसेल त्या वरती झेंडा लावतील 30 तारखेला. सो आज 28 तारीख आहे. सो दर्शन घ्यायला आलो आम्ही, पोचलो आहे. खूप म्हणजे लय मोठा आहे हा पण, आणि बघू शकता तुम्ही. आणि ते तुम्हाला ते खार दिसत असेल का नाही काय माहिती, ते एकदम स्थिर आहे. सो काय नाही, पुढे भेटूया मग. काय काय दाखवता येईल तर मी दाखवेन तुम्हाला, तो नंतर भेटूया मग. घेता का थांब जरा. पटकन ना, ते येतील नाही तर. आपले फोटो आमच्या दोघींचं इकडनं ते म्हणजे माणसं पण पटकन घ्या ना इकडनं दोघींचं काढ ना पटकन. तर मित्रांनो, दर्शन घेऊन आलो आम्ही, आणि त्याच्यानंतर मग तिथं अलाव नाही तर फोटो वगैरे व्हिडिओ काढणं, म्हणून आम्ही मग आता खालती उतरलो आणि आता घरी जायची तयारी करतो, कारण की उशीर पण लय झाला आहे. तर आम्ही आता निघतो आहे. तर व्हिडिओ आवडलास तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया न्यू व्हिडिओमध्ये. तर चला.